थंबनेल आणि खालचं टायटल बघून कदाचित तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात केलेली असेल की मुंबईचा महापौर हा ठाकरे गटाचा. बरोबर, एकदम करेक्ट आहे. काय आहे कॉन्स्टिट्यूशनल लेन्स ते थोडं व्यवस्थितपणे बघण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे तो दिवस हा आरक्षण सोडतीचा आदल्या दिवस आहे, म्हणजे आधीचा दिवस आहे. जर उद्याच्या आरक्षण सोडतीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर कदाचित महापौर हा ठाकरे गटाचा होऊ शकतो. कसा, तर व्यवस्थितपणे पुढे सत्र बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला आता बघा, भारतीय संविधानाचं आपलं एक कलम आहे की ज्याच्यानुसार आर्टिकल 243T बरोबर 74व्या घटना दुरुस्तीने हे कलम आपल्या इथं काय केलं होतं, समाविष्ट केलं होतं, जे पंचायत राज संदर्भात आहे. 243T नुसार ज्या काही आपल्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये जे महापौर पद असते या महापौर पदासाठी आरक्षणाची तरतूद आहे. बरोबर, काय प्रॉब्लेम नाही. 73व्या घटना दुरुस्तीनं ग्रामीण भागासाठी, 74व्या घटना दुरुस्तीच्या 243T नुसार शहरी भागासाठी. आता हे जे महापौराची त्याला काय म्हणतात की आरक्षणाची तरतूद आहे, ही कशी असते तर यामध्ये SC ST त्यानंतर महिला आणि त्यानंतर राज्यांना जर आवश्यक वाटलं आणि 50% मर्यादा जर ओलांडत नसेल यांना आरक्षण देऊन तर ओबीसीसाठी हे महापौर पद आपल्या इथं आरक्षित असते. आणि हे आरक्षण जे आहे ते चक्राकार पद्धतीनं असते. चक्राकार पद्धत म्हणजे काय, जर आता आरक्षण SC ला मिळालं तर त्यामध्ये पुढल्या वर्षी म्हणजे 5 वर्षानंतर मग यांच्यामधनं एक होईल. समजा त्यामध्ये महिलेला मिळालं तर त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये या दोन पैकी एक होईल. समजा त्यानंतर ओबीसीला मिळालं त्याच्या पुढच्या याच्यामध्ये कोण ST होईल. याला चक्राकार पद्धत म्हणतात. आणि यामध्ये त्यानंतर महिलांचा सुद्धा समावेश होतो बरं का. म्हणजे पहिले समजा उदाहरणार्थ आता हे पहिलं वर्ष आहे उदाहरणार्थ, तर 1 2 3 4 4 चिठ्ठ्या टाकल्या जाईल, 4 पैकी एक निघेल. समजा उदाहरणार्थ निघाली ST, त्यानंतर पुन्हा 2 चिठ्ठ्या टाकतात, SC मेल SC खुला की SC महिला, कळलं. त्यानंतर समजा ST निघालं बरोबर, तर पुन्हा 2 चिठ्ठ्या. या पद्धती आपले इथे रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन आहे महिलांसाठी. आता प्रॉब्लेम काय झाला, आपण आपल्या मूळ विषयावर येऊ ज्याच्यासाठी तुम्ही हे लेक्चर बघायला सुरुवात केली आहे. आता झालं काय, 2004 पासून जर मुंबई महानगरपालिकेचा महापौर जर बघितलं तर तो ST पण झालाय, तो ओबीसी पण झालाय, महिला पण झालेली आहे. महिला तर आताच होती, पेडणेकर, किशोरी पेडणेकर, बरोबर नाही का. पण लक्षात ठेवायचं, शेड्यूल ट्राईबचा महापौर हा झालेला नाही आहे. ही एकमेव असं पद बाकी आहे की ज्याचा आरक्षण हे आतापर्यंत पडलेलं नाही आहे चक्राकार पद्धतीनं 2004 पासून, बरोबर. आणि विशेष महत्वाचं, जर समजा उद्या म्हणजे 22 तारीख आहे उद्याची, उद्या सकाळी 11-12 वाजता सगळ्या महानगरपालिकेचं 29 महानगरपालिकेचं महापौर पदासाठी आरक्षणाची ही सोडवणूक होत आहे. लक्षात ठेवायचं, महापौर पदाचं आरक्षण हे निवडणुकीनंतर होते. कारण महापौर कसा निवडला जातो, जे नगरसेवक निवडून येतात या नगरसेवकांमधून महापौराची निवड केली जाते पहिल्या बैठकीमध्ये. आणि त्याच्या मधामध्ये महापौर पदासाठी आरक्षण निघते. निवडणुकीच्या आधी निघत नाही बरं का, निवडणूक झाल्यानंतर निघते. त्यामध्ये उद्या जर समजा जुन्या रोटेशननं जर आरक्षण काढलं तर हे ST साठी राखीव होईल. आणि ST उमेदवार हा ना BJP कडे आहे ना शिंदे गटाकडे आहे. ST चे 2 उमेदवार फक्त आणि फक्त ठाकरे गटाकडेच आहे. मग जर समजा या 4च्या निकषानं जर समजा चक्राकार पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढली तर ते जाते ST ला. आणि या ST मध्ये एक महिला आणि एक पुरुष फक्त ठाकरे गटाकडेच आहे. त्यामुळे मुंबईचं महापौर पद हे पुन्हा ठाकरे गटाकडे जाऊ शकते जर 4 किंवा जर नियमानुसार चक्राकार पद्धतीनं सोडत काढली तर. आता तुम्ही म्हणाल सर एवढं हलकं थोडी आहे हे, यावर उपाय पण आता कदाचित काढलेला असेल. आणि तो उपाय काय ते पण सांगतो. तो उपाय हा आहे की 2026ची जी निवडणूक आहे तिथून आरक्षणाची चक्राकार पद्धत सुरू करायची. की बाबा नाही 8 वर्षानंतर निवडणूक होत आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर निवडणूक झाली, असं तसं करून 26 पासून जर समजा सोडत काढली तर कदाचित हा जो पेच प्रसंग आहे हा दूर होऊ शकते. आणि कदाचित हाच उपाय
ओके, सरकार त्याला काय म्हणतात की काढणार, कारण शेवटी त्याला काय म्हणतात की हे नगर विकास खातं ही चक्राकार पद्धतीनं सोडवणूक काढत असते. त्यामुळे उद्या बघू आपण की नेमकं होते काय. जर 4 पासून काढली तर तुम्हाला माहित असेल शेड्यूल ट्राईबचे उमेदवार फक्त ठाकरे गटांकडे आहे, आणि नव्या पद्धतीनं जर काढली तर मग साहजिक आहे मग जे रेग्युलर पद्धतीनं आहे तेच होईल. त्यामुळे इथं तुम्हाला तरतूद समजणं गरजेची आहे. आर्टिकल किती 243, आणि ग्रामीण भागासाठी हेच कलम आहे 243D, बरोबर नाही का. आणि आपल्या इथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये SC ला, ST ला आणि महिला हे आरक्षण दिलेलं आहे, आणि ओबीसीचं आरक्षण हे राज्यांवर अवलंबून आहे. आणि महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा, ज्याच्यामुळे एवढ्या दिवस ज्या निवडणुका थांबल्या त्याचं मेन कारण तेच होतं की महाराष्ट्राने ओबीसींना आरक्षण दिल्यामुळे 50% मर्यादा ही क्रॉस झाली होती, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं यावर स्टे लावलेला होता. कळली इथपर्यंत. तर बेसिकली या तऱ्हेनं हे कॉन्स्टिट्यूशनल लेन्स आहे या महापौर पदासंदर्भात. आशा करतो की तुम्हाला हे व्हिडिओ लक्षात आलेला असेल, आणि हे ऑफर पण चालू आहे आपल्या इथं, बरोबर. जर समजा कंबाईनची तयारी करत असाल तर ABHI20 हा कोड वापरा, आणि राज्यसेवेची करत असाल तर ABHI50 हा कोड वापरा. इथं 50% आणि इथं 20% तुम्हाला काय मिळेल, डिस्काउंट मिळेल. मी जर बरोबर सांगितलं असेल तर राज्यसेवेसाठी 20 आणि कंबाईनसाठी काय 50. कंबाईनसाठी 50% ऑफर चालू आहे, राज्यसेवेला 20% ऑफर चालू आहे. आरामात तयारी करा, परीक्षा अजून लांब आहे, म्हणजे मजबूत तयारी होऊन जाईल ते. ठीक आहे. मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लक्षात आला का तर. ठीक आहे. थँक्यू.